नमस्कार मंडळी, मी जिग्नेश राठोड. जसं का तुम्ही पाहताय, श्रावण महिना चालू आहे आणि या श्रावण महिन्यात रत्नागिरीमधील काळबादेवी या गावात रामेश्वर आणि कालिकेच्या मंदिरात सप्ताह साजरा केला जातो. तर हा सप्ताह नक्की म्हणजे काय आणि कसा साजरा केला जातो, चला तेव्हा पाहूया. जल प्रवाह पावितस्थले कलेवलम्ब्य लम्बिताम्बुजङ्गतुङ्गमालिका ढमड्ढमड्ढमड्ढमन्निनादमड्ढमर्वयुच्चकार चण्डताण्डवं तनोतु नः शिव शिवं शिवं जटाकटाः सम्भ्रम भ्रमन्निलिम्प निर्जरी विलोलवीचि वल्लरी विराजमानमूर्धनि धगद्धगद्धगज्ज्वलल्ललाट भट्टपावके किशोर चन्द्रशेखरे रति प्रदक्षिणं मम. मित्रांनो, आपण आता आलो आहे काळबादेवी रत्नागिरीत. आपण बघायला आलेलो आहे की इथे कसा सप्ताह चालतो. आता आपण इथे सगळे गावकरी आपल्याबरोबर आहेत, तर आपण जाणून घेऊया की या गावात कसं काही सप्ताह चालू होतो. तर आपल्याबरोबर गावकरी आहेत. तुमचं नाव काय? माझं नाव पांडुरंग नारायण पुढे पेडणे. पुढे माझं नाव पांडुरंग नारायण पेडणे. ओके, तर तुम्ही सप्त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता? हा सप्ताह म्हणजे जे आमच्या पूर्वजांनी समोर बघून बोला. हा सप्ताह नामसप्ताह हा विधी आमच्या पूर्वजांनी प्लेगची साथ आलेली होती गावात, त्यावेळेस ते नामसप्ताहाची स्थापना केलेली. ओके, म्हणजे जवळजवळ 150-200 वर्ष होऊन गेलेली आहे. 200 वर्ष. बापरे. ओके. दुसरं कालिकेचं मंदिर असं आहे, कालिका ही कुठून आली, तिचा आलेला असून त्या पाण्याच्या किनारे तिकडे एक मंदिर बनले, तिकडे आहे. काही लोक त्या गोव्यावरून आली, काही लोक त्या कलकत्त्यावर आले. तिला काही एक म्हणजे इतिहास असा नाही, पुरावा पाण्यात आमचा सोमवार ते सोमवार, श्रावणी पहिला सोमवार ते दुसरा सोमवार पर्यंत. पहिल्या श्रावणी सोमवारला संध्याकाळी 6:45 वाजता नामसप्ताह बसतो, बेल टाकला जातो. बरोबर. आणि दुसऱ्या सोमवारी 8:45 वाजता तो बेल टाकून ते सप्ताह सांगता समारंभ केला. त्यानंतर त्या फेऱ्या वगैरे. असं ऐकलंय की ते पालखी पण होते म्हणून. हो, पालखीमध्ये रामेश्वराला ज्या मूर्ती आहे त्यापासून हात प्रदक्षिणा मारून त्याची सांगता केली जाते. तर फ्रेंड्स, आपण आता हे बघतोय की काळबादेवी या गावात ही 150-200 वर्षांपूर्वींची बांधकाम तुम्ही बघताच आहे पाठी सगळं. आता इथे 7 दिवस असं हे म्हणतात सप्ताह चालतो. परत इथे दारू पिणारा माणूस एक थेंबसुद्धा दारू पित नाही. खरंच खूप चांगली गोष्ट आहे आणि मला असं वाटतं सप्ताह नेहमी राहायला पाहिजे की सगळे माणसं चांगले कायमची दारू सोडतील. पण त्याचा घडू शकत तसं भेटू शकत नाही. सो आपण पुढचे शूटला जाऊया.
जस्ट सप्ताह उठलेला आहे आणि आता जे पालखी सुरू झालेली आहे. तर पालखी जस्ट सुरू झाली आहे, ही पालखीची फेरी आहे. त्याच्यामुळे तुम्ही बघता आता की आता पालखीमध्ये सगळे इथे रेशमिंग पथक आलेलं आहे, ढोल पथक आलेलं आहे आणि इथे पालखीचा तिसरी फेरी आता चालू झाली. तर आता मग बघूयात की आता पालखीचा उत्सव कसा साजरा केला जातो. आणि या पालखीमध्ये मुंबईतनं, रत्नागिरीतनं स्वतः गावातली लोकंही सामील होतात. शिव हरी रे शिव हरी रे साम सदा शिव शिव हरी रे शिव हरी रे शिव हरी रे साम सदा शिव शिव हरी रे. तर मग कसा वाटला आमचा भाग? आवडला ना? तर खाली दिलेल्या लाल बटनवर क्लिक करून सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. भेटूया मग पुढच्या भागात. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भंडारी. हर हर